भारताच्या ऊर्जा मंत्रालयाच्या वतीनं हाती घेतलेल्या ऊर्जा सक्षमीकरणाच्या अभियानामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड व्यवस्थापन विविध लोकाभिमुख उपक्रमातनं सामाजिक बांधिलकी जपतंय। त्यांच्या ह्या माध्यमातून नुकतंच अंबरनाथ तालुक्यामधल्या कासगाव जिल्हा परिषद शाळेला महिलांसाठी शौचालय बांधून देण्यात येणार आहे। मुंबई महानगर क्षेत्रामध्ये अतिरिक्त वीज पुरवठा मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते। त्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत असल्यामुळे या आस्थापनाचं सगळीकडे कौतुक सुद्धा होतंय। कासगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये 170 विद्यार्थी शिकतात, त्यापैकी 83 विद्यार्थिनी आहेत। या शाळेमध्ये महिलांसाठी वेगळं शौचालय नव्हतं। मुली तसंच महिला शिक्षक वृंदांसाठी अत्यंत गैरसोय होत होती। शाळा व्यवस्थापन समितीनं मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्याकडे महिलांसाठीचं वेगळं शौचालय बांधून देण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला। मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड कंपनीच्या वतीनं विनाविलंब ह्या प्रस्तावाला अनुमती सुद्धा दिली गेली आणि सध्या काम प्रगतीपथावरती सुरू आहे आणि लवकरच ह्या शाळेमध्ये अद्ययावत सुविधांनी सज्ज असं महिला शौचालय कार्यान्वित होणार आहे। मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून अंबरनाथ, कल्याण आणि भिवंडी तालुक्यामध्ये अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवण्यात आलेत। प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या गावातील होतकरू तरुणांना विनामोबदला इलेक्ट्रिशियनचे कोर्स शिकवून त्यांना रोजगारक्षम बनवण्यात ह्या कंपनीचं मोलाचं योगदान आहे। तसंच किमान डझनभर गावांमध्ये बोरवेल खणून देऊन पाण्याचं दुर्भिक्ष ह्या कंपनीनं संपवलंय। या व्यतिरिक्त जिथं लोकाभिमुख गरज उत्पन्न झाली आहे तिथे त्या स्वरूपाचे काम करून मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे। नमस्कार, मी सोमनाथ हरिदास कानगुडे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कासगाव, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे। आमची इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतची शाळा आहे आणि या शाळेमध्ये सध्या 170 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्यापैकी 83 विद्यार्थिनी म्हणजेच मुली आमच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि उर्वरित मुलं आमच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत। आमच्या शाळेमध्ये मुलींसाठी शौचालयाची खूप आवश्यकता होती आणि या आपण पाहतोय की आपण पूर्ण भारत देशामध्ये आपल्या ज्या महिला वर्ग असतात, मुली असतील, अशा कित्येक मुली आहेत की ज्या शाळेमध्ये शौचालय नसल्यामुळे आणि शौचालयाची अपूर्णता असल्यामुळे कित्येक विद्यार्थिनींना महिलांनी शाळा सोडलेली आपण पाहतो। परंतु सध्या वेगवेगळ्या कंपन्यांमधून CSRच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम होते। अशीच अत्यंत आम्हाला सहकार्य करणारी कंपनी मुंबई ऊर्जा मार्ग या कंपनीकडे आम्ही CSRच्या माध्यमातून मुलींसाठी खास करून शौचालयाची मागणी केली आणि या शौचालय आमच्या मागणीला अत्यंत उत्तम असा प्रतिसाद देऊन मुंबई ऊर्जा मार्ग यांनी आपल्या CSR फंडातून आमच्या शाळेसाठी खास करून मुलींसाठी सुसज्ज असं शौचालय मंजूर केलेलं आहे आणि या मंजूर केलेल्या शौचालयातून आम्ही प्रशस्त असं शौचालय बांधून आमच्या शाळेतील मुलींची जी गरज आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे। त्याबद्दल मी कंपनीच्या सर्व व्यवस्थापनाचं आणि सर्व मॅनेजमेंटचं शाळेच्या वतीनं आणि आमच्या कासगाववासियांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतोय। नमस्कार, माझं नाव देविका दीपक राऊत। मी इयत्ता जिल्हा परिषद शाळा कासगाव इथे शिकते। आम्हाला शौचालय नसल्यामुळे इथे या कंपनीने आम्हाला शौचालय बांधून देण्यात येणार आहे, त्यामुळे मी त्यांचा आभार मानते। माझे नाव समीक्षा गणेश गोयल, मी जिल्हा परिषद शाळा कासगाव येथे शिकते। मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड तर्फे आम्हा मुलींसाठी शौचालय बांधून देण्यात येणार आहेत, त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद मानते। नमस्कार, मी गीतांजली रवींद्र पाटील, जिल्हा परिषद शाळा कासगाव या ठिकाणी कार्यरत आहे। आमच्या शाळेचा पट 170 आहे, त्यापैकी 83 विद्यार्थिनी या ठिकाणी शिकत आहेत। आमच्या शाळेमध्ये विद्यार्थिनींसाठी शौचालयाची सोय नाही आहे, परंतु आम्हाला मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड या संस्थेतर्फे शौचालय बांधणीची आम्हाला मंजुरी मिळालेली आहे आणि त्या कंपनीकडून आम्हाला मुलींसाठी शौचालय बांधून मिळणार आहे।
त्याबद्दल मी कंपनीचे मनपूर्वक धन्यवाद देते.